या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्या हरीशवर खूप चिडलेली असते आणि ती त्याला सांगत असते की जेव्हा तू अर्ध्या लग्नातून पारूला सोडून निघून गेलंस तेव्हा मारुतीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आणि इतकंच नाही तर तुला शोधण्यासाठी आलेल्या आदित्याचा सुद्धा अपघात झाला आणि या सगळ्या गोष्टींसाठी पारूने स्वतःला जबाबदार ठरवलं. तिच्या मनावर किती मोठा आघात झाला याबद्दल तुला काहीच कल्पना नाही आहे. आणि अहिल्याचं ते बोलणं ऐकून हरीश हात जोडून तिची माफी मागत म्हणतो की अहिल्या मॅडम, मला माफ करा. मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. मला कल्पना देखील नव्हती की मी इथून गेल्यावर इथे इतकं काही घडलं असेल. मी खरंच पारूचा गुन्हेगार आहे आणि त्यासाठी मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. आणि ते ऐकून पारू मात्र मनाशी म्हणत असते की नाही हरीश सर, त्या दिवशी जे काही घडलं त्यात तुमची काही चुकी नाही आहे. तुम्हाला माझ्या आणि आदित्य सरांच्या नात्याबद्दल कळलं होतं आणि तुम्ही मला समजून घेतलं आणि तेथून निघून गेलात. मात्र त्या दिवशी सगळ्यांनी तुम्हालाच जबाबदार ठरवलं आणि आजसुद्धा सगळेजण तुम्हालाच दोष देत आहेत. मात्र खरं तर या सगळ्यात तुमचा काही दोष नाही आहे. आणि मग त्यानंतर दामिनी हरीशला विचारत असते की हरीश, खरं खरं सांग, त्या दिवशी तू लग्नातून नेमका का निघून गेला होतास आणि आज परत कशासाठी आला आहे? तुझा आमच्या प्रॉपर्टीवर डोळा तर नाही आहे ना? आणि दामिनीचं असं बोलणं ऐकून सगळेच जण चिडतात. आदित्य तिला शांत राहायला सांगतो पण ती काही गप्प बसत नाही. उलट ती हरीशलाच विचारत असते की ते गुंड प्रीतमला ज्या ठिकाणी घेऊन गेले होते त्या ठिकाणी तू कसा काय पोहोचला? त्या गुंडांना तू सामील तर नव्हतास ना? हे सगळं तूच तर घडवून आणलं नव्हतं ना? आणि दामिनीचं असं बोलणं ऐकून हरीश घाबरून नाही म्हणतो तर मोहन तिला शांत बसायला सांगतो. आणि मग प्रीतमसुद्धा म्हणतो की दामिनी काकू, असं काही नाही आहे. हरीशने खरंच माझा जीव वाचवलाय. आणि मग त्यानंतर हरीश पारूकडे जातो आणि हात जोडून तिची माफी मागतो. मात्र पारू म्हणत असते की हरीश सर, तुम्ही माझी माफी मागू नका. जे काही घडलं त्यात तुमची चुकी नाही आहे. मात्र हरीश म्हणत असतो की नाही पारू, मला खरंच कल्पना नव्हती की माझ्या एका निर्णयामुळे तुला आणि मारुती मामांना इतका त्रास झाला असेल. मी खरंच तुम्हा दोघांचा खूप मोठा गुन्हेगार आहे. आणि मग तो मारुतीच्या पुढे जातो आणि हात जोडून त्याची देखील माफी मागतो. तो म्हणत असतो की मारुती मामा, प्लीज मला माफ करा. मात्र मारुती त्याच्यावर खूप चिडतो. तो म्हणत असतो की हरीश सर, माझी मुलगी मोलकरीण आहे म्हणून तुम्ही तिच्यासोबत लग्न करायला नकार दिलात ना? मात्र तुम्हाला हे सगळं आधीपासून माहिती होतं ना? मग तुम्ही लग्नाच्या दिवशी हे असं का वागलात? जर तुम्हाला तिच्याशी लग्न करायचंच नव्हतं तर तुम्ही ते आधी का नाही सांगितलंत? तुम्ही भर लग्नातून निघून गेलात, त्यामुळे माझ्या मुलीची किती बेइज्जती झाली याची तुम्हाला कल्पना देखील नाही आहे. आता काही झालं ना तरी मी तुम्हाला माफ करू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यावेळी हरीश म्हणतो की मारुती मामा, त्या दिवशी मी तुम्हाला जे कारण सांगितलं होतं ना, ते कारण खोटं होतं. आणि हरीशच्या तोंडून हे वाक्य ऐकून सगळ्यांना तर मोठा धक्काच बसतो. सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात तर हरीश म्हणत असतो की मी तुम्हाला आत्ता जे काही सांगतोय ना तेच खरं आहे. आणि मग तो सगळ्यांना असं सांगू लागतो की पारूवर माझं खरंच खूप प्रेम होतं, मला ती खूप आवडायची आणि म्हणूनच मी तिच्यासोबत लग्न करायला देखील तयार झालो. मात्र आमच्या दोघांमध्ये कोणतंही बॉन्डिंग नव्हतं आणि एका पॉईंटनंतर मला असं वाटलं की तिला माझ्यासोबत लग्न करण्यात कोणताही रस नाही आहे. कारण मी एक अनाथ मुलगा आहे, मी तिला एक मोठं कुटुंब नाही देऊ शकत. आणि ती या किर्लोस्कर कुटुंबासोबत किती जोडली गेलेली आहे हे दिसत होतं मला. मला असं वाटलं की कदाचित मी तिला सुखी नाही ठेवू शकणार आणि तिच्याच भविष्याचा विचार करून मग मी त्या लग्नातून निघून गेलो. पण मी खरं सांगतोय, माझा तो निर्णय चुकीचा होता. मी त्या दिवशी असं लग्नातून जायला नको होतं. आणि हरीशचं ते बोलणं ऐकून पारूला तर मोठा धक्काच बसतो. ती मनाशी विचार करत म्हणत असते की हरीश सर, हे काय बोलताय तुम्ही? खरं कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे ना? तर हरीश मारुतीला म्हणत असतो की मारुती मामा, खरंच मला मोठ्या मनाने माफ करा. खरंच त्या दिवशी चुकीचा निर्णय घेतला, पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी जे काही केलं ना ते पारूसाठीच केलं, तिच्या भविष्याचा, तिच्या आनंदाचा विचार करून केलं. आणि हरीशचं हे बोलणं ऐकून मारुतीला तर आश्चर्यच वाटतं. आणि मग त्यानंतर तो हरीशला म्हणतो की हरीश सर, आत्तापर्यंत आम्ही सगळेजण तुम्हाला दोष देत होतो, तुम्हाला गुन्हेगार समजत होतो, पण तुमचीसुद्धा एक बाजू असेल हे आम्ही कधीच समजून घेतलं नाही. आता मी तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारतो, त्याचं खरं
खरं उत्तर द्या. आणि त्यानंतर मग मारुती सगळ्यांसमोरच हरीशला विचारतो की आत्ता सगळ्यांसमोर तुम्ही माझ्या पारूचा स्वीकार कराल का, तिच्यासोबत पुन्हा लग्न कराल का. आणि मारुतीचा तो प्रश्न ऐकून घरातल्यांना तर मोठा धक्काच बसतो. सगळ्यांच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. पारूला तर काय करावं हेच सुचत नाही. आणि मग त्यानंतर मारुती रडतच हरीशला म्हणत असतो की हरीश सर, माझ्या मुलीचं आधी देखील एक लग्न मोडलं होतं, पण तरीही तुम्ही तिचा स्वीकार केलात आणि तिच्याशी लग्न करायला तयार झालात. फक्त तुमची एक गोष्ट चुकली, ती म्हणजे तुम्ही तिच्याबद्दल चुकीचा विचार केलात. मात्र आता प्लीज तुम्ही पुन्हा तिच्याशी लग्न कराल का. तुम्हाला तर आमच्या सगळ्यांबद्दल माहितीच आहे ना. आणि मारुतीचं ते बोलणं ऐकून अहिल्या त्याला म्हणत असते की अरे मारुती, हे काय बोलतोयस तू. हरीशने एकदा काय केलं माहिती आहे ना आपल्याला, मग तरीही तुला पारूचं लग्न पुन्हा त्याच्याशीच करायचं आहे का. तर मारुती हात जोडून म्हणत असतो की अहिल्या मॅडम, माफ करा, मी तुमच्यापुढे जास्त काही बोलू शकत नाही. मात्र माझ्या मुलीचं 2दा लग्न मोडलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिचं पुन्हा लग्न जुळवणं किती कठीण आहे ही गोष्ट फक्त एका बापालाच समजू शकते. आणि हरीश सरांना तर आपण सगळेच जण ओळखतो ना, त्यांनासुद्धा आपल्याबद्दल सगळं काही माहिती आहे. त्याआधी त्यांच्याकडून चूक झाली, पण आपण त्यांना मोठ्या मनाने माफ करू शकतो ना. आणि मारुतीचं ते बोलणं ऐकून मग अहिल्या काहीच बोलत नाही. मात्र पारू मनाशी म्हणत असते की बा, तू हे काय करतोय. माझं आदित्य सरांसोबत लग्न झालंय. हरीश सर फक्त माझे चांगले मित्र आहेत, पण म्हणून मी आदित्य सरांची जागा त्यांना नाही देऊ शकत. आणि त्यावेळी मग आदित्य देखील मारुतीला समजावत म्हणत असतो की मारुती मामा, मला असं वाटत आहे की खूप काही गडबड होतीये. आपण सगळेजण शांतपणे बसूयात, विचार करूयात आणि मग त्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो ठरवू. मात्र मारुती म्हणत असतो की नाही आदित्य बाबा, मला हरीश सरांना आता विचारायचं आहे की ते माझ्या पारूचा स्वीकार करतील की नाही. आणि मग तो हरीशकडे आशेने बघतो. तर हरीश म्हणत असतो की मारुती मामा, जर पारूला मान्य असेल तर मी तिच्याशी पुन्हा लग्न करायला तयार आहे. पारूसारखी गुणी सुसंस्कारी मुलगी मी आधी नाकारून खूप मोठी चूक केली आहे, पण मला आता खरंच तिच्याशी लग्न करायचं आहे. आणि ते ऐकून पारूला तर मोठा धक्काच बसतो. त्यानंतर हरीश पारूकडे जातो आणि तिच्यापुढे हात जोडून पुन्हा एकदा तिची माफी मागतो. आणि तो तिला विचारतो की पारू, तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का. आणि ते ऐकून पारू म्हणते की हे काय बोलताय तुम्ही हरीश सर, तुम्हाला माझं सत्य माहिती आहे ना. आणि ते ऐकून दामिनी पटकन विचारते की कोणतं सत्य ग पारू, असं काय आहे जे तू आमच्यापासून लपवलंय. आणि तितक्यात अनुष्का म्हणते की मला माहिती आहे पारूचं सत्य, आणि ते आदित्यबद्दल आहे. आणि ते ऐकून आदित्य अनुष्कावर ओरडतो. तर हरीश मध्येच म्हणतो की आदित्य सर, अनुष्का मॅडमचं अगदी बरोबर आहे, हे सत्य तुमच्याचबद्दल आहे. आणि मग तो सगळ्यांना सांगतो की आदित्य सर आणि प्रीतम सर पारूचे खूप जवळचे मित्र आहेत आणि हेच ते सत्य आहे. आणि याबद्दल मला खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ते ऐकून पारूला तर आश्चर्यच वाटते. त्यानंतर मारुती पारूला समजावतो की हरीश सरांनी तुला मोठ्या मनाने स्वीकारलं आहे, तू सुद्धा या लग्नासाठी होकार दे. तर अहिल्या देखील म्हणते की जर हरीश पुन्हा लग्न करायला तयार असेल आणि मारुती पारूने त्याला माफ केलं असेल तर आपण पुन्हा त्या दोघांचं लग्न लावून द्यायला काहीच हरकत नाही. तर अनुष्का म्हणत असते की अगदी खरं आहे, आपण माझ्या आणि आदित्यच्या लग्नाच्या आधी पारूचं आणि हरीशचंच लग्न करूयात. पण ते ऐकून पारू मोठ्याने म्हणते की थांबा, मला काहीतरी बोलायचं आहे. आणि त्यावेळी हरीश म्हणतो की ठीक आहे पारू, बोल. तू जर स्वखुशीने हे लग्न करणार असशील ना तरच मी हे लग्न करेल, नाहीतर नाही. आणि त्यावर पारू रागातच म्हणते की स्वखुशीने काय, माझा जीव जरी गेला ना तरी मी हे लग्न करणार नाही. आणि ती रागातच तेथून निघून जाते. आणि पारूच्या अशा वागण्यामुळे मारुती चिडतो. प्रिया म्हणते की मारुती मामा, मी पारूसोबत बोलते, तुम्ही काळजी करू नका. तर अनुष्का मनाशी म्हणत असते की पारू, तू कितीही प्रयत्न केला ना तरी आता मी तुला या घरातून बाहेर काढणारच. त्यानंतर पारू घरी जाते आणि रडतच म्हणू लागते की यांना हा सगळा काही खेळ वाटतो का, कधीही आयुष्यात यायचं, कधीही निघून जायचं. मी हे लग्न नाही करू शकत, यांना का नाही कळत. तर तिचं बोलणं ऐकून गणी तिला काय घडले ते विचारतो. पारू त्याला सगळा प्रकार सांगते. तर गणी म्हणत असतो की मला ते हरीश सर अजिबात आवडत नाही, त्यांच्यापेक्षा आदित्य सर चांगले आहेत. आणि त्यांचं बोलणं सुरू असताना प्रिया त्या ठिकाणी येते. ती पारूला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण पारू काही तिच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही. आणि तितक्यात मग मारुती त्या ठिकाणी येत म्हणतो की प्रिया मॅडम, काळजी करू नका, पारू या लग्नासाठी नक्की तयार होईल. आणि ते ऐकून पारू घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.